लातूर नांदेड महामार्गावर पहाटे 2 कार अडवून दरोडा. महिलांकडील 3.5 लाखांचे सोन्याचे दागिने लुटले. लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील घरणी गावाजवळ 20 ते 25 वर्ष वयातील 4 अज्ञात दरोडेखोरांनी 2 कार अडवून प्रवाशांना मारहाण करीत महिलाजवळील सुमारे 3,47,250 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे 4:30 वाजता घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. घरणी येथील महामार्ग पोलीस ठाण्याच्या अतिशय जवळ ही घटना घडली असल्यामुळे रात्रीच्या वेळी महामार्ग पोलिसांच्या गस्तीबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर येथील कांताप्रसाद तापडिया हे MH24BL 600 क्रमांकाच्या कारणे आपल्या कुटुंबियांसह शेगाव येथे दर्शन घेऊन लातूरकडे येत असताना घरणी गावाच्या जवळ कारच्या खाली काहीतरी आवाज आल्यामुळे चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली असता पाठीमागून अचानक कार अनोळखी तरुण कारच्या जवळ आले व कारमधील महिला व पुरुषांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या पत्नी सीमा तापडिया, बहीण अलकनंदा बियानी, मुलगी स्नेहा यांच्याजवळील रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, बांगड्या, चैन, लॉकेट, इतर सोन्याचे दागिने असा 2,83,250 रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. याच दरम्यान कोल्हापूरहून नागपूरकडे निघालेल्या माधव दियेवार यांचीही कार दरोडेखोरांनी लुटली आहे. त्यांच्या कुटुंबियांकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे 64,000 रुपयांचा ऐवज लुटला. रस्त्यावर कार लुटणाऱ्यांनंतर यांची माहिती पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत कांताप्रसाद तापडिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे करीत आहेत. घटनेच्या जवळच महामार्ग पोलीस ठाणे आहे. रात्री यांची गस्त सुरू असते तरीही अशी घटना घडत आहेत. 2 महिन्यापूर्वी चापोले येथेही कार चालकांना लुटण्याची घटना घडली. पहाटेच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या धाडसी लुटीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महामार्गावरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या मार्गावर पोलीस गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.